सो आता झालं असं की माझी बॅग जी आहे ती एक साईडला वाकली गेली आहे. ऑफकोर्स ते तर व्हायचं होतंच, कारण जे स्ट्रॅप आहेत ना त्या बॅगला व्यवस्थित होल्ड करून ठेवत नाही. बाय द वे, व्हिडिओ सुरू होताच कंप्लेंट सुरू झालेली आहे. तर नमस्कार मंडळी आणि यूट्यूबकर, कसे आहात? मजेत आहात ना? मी पण एकदम मजेत. आणि हा आहे माझा राईडचा पहिला दिवस ट्रॅफिकमध्ये, आणि मी आहे आता सध्या ठाण्यामध्ये. आणि हे आहे तीनाथ नाकाचं सिग्नल, जो बराच काही मोठा असतो. तर इथून आपल्याला जायचं लेफ्टला. तर ह्या बाजूला इकडे रायनॉक्सचा शोरूम आहे, तिकडे मी जातो आणि तिथून मी पटकन आपली जी इलास्टिक बँड आहे, बंजी रॉड, अरे कहना क्या चाहते हो, ती घेऊन आपण ॲटलिस्ट बॅगला बांधू शकतो, जेणेकरून आपल्याला थोडाफार सपोर्ट मिळेल पूर्ण राईडमध्ये. नाहीतर ती अशीच एका बाजूला सरकत कुठे जाईल तिला तिचंच ठाऊक नाही. तर चला, सिग्नल सुटलं आहे, तुम्हाला लवकरच भेटतो तिकडे. आपल्याला जायचं आहे या बाजूला. हो, आपल्याला मिळाला चान्स निघण्याचा. मी निघतो इथून आता लगेच. तर मग आपलं आता रायनॉक्सची जी फेरी होती ती झाली. आता ग्लव्ज अजून मी घातले नाही, कारण इकडे पावसाचं वातावरण आहे अजूनही, आणि मला काय ते भिजवायचे नाही तेवढ्यात, कारण माझ्याकडे 2च पेअर आहेत. सो मी जपून वापरेन, नंतर पंगा नको उगाच फुकट. सो फायनली आता मी घोडबंदर सोडून हायवेला टच होणार आहे. इथून सरळ जाऊन आपल्याला मुंबई गुजरात जो हायवे आहे तिकडे कनेक्ट व्हायचं आहे. सो सरळ हा जो कनेक्टिंग फ्लायओव्हर जो आहे ना, हा नुकताच बनवलेला आहे, 1 वर्ष झाला असेल याला. आणि तुम्ही बघू शकता तर हा पूर्ण असा गोल फिरून जातो. वा, मस्त बनवलं आहे. आणि ह्या फ्लायओव्हरमुळे ह्या नाक्यावरती अजिबात ट्रॅफिक होत नाही आता. जर खूप जास्त गाड्या असतील तर गोष्ट वेगळी आहेत, पण नॉर्मल ट्रॅफिकसुद्धा होत नाही. नाहीतर आधी ह्या वेळेलासुद्धा इकडे सिग्नल ट्रॅफिक वगैरे असायचं. तो हा असा इकडे येऊन कनेक्ट होतो. आणि जो जुनावाला फ्लायओव्हर आहे तो खालीच आहे, तो रिटर्न येण्यासाठी ठेवला आहे. तो म्हणजे काम केलं आहे पण अर्धवट. पुढे थोडं ट्रॅफिक दिसतं आहे, थोडं नाही, बरंच आहे. सो आपल्याला आता लेफ्टला घुसून बघावं लागेल, कारण राईटला अडकलो की अडकून जाऊ. बसवाला आला. लडाखचे मध्ये महाराष्ट्रामध्येच मिळायला लागले आहेत आता आजकाल. हे बघा, लडाखला जायची पण गरज नाही तुम्हाला. फुल ऑन चिखल. गेला अर्धा तास झाला नुसता चिखलातून गाडी चालवतो आहे, आणि जबरदस्त डेंजर असा इकडे चिखल झालेलं आहे पावसाने. वरती पण बघा किती ट्रॅफिक जमा झालेलं आहे. तर रोडचं कन्स्ट्रक्शन सुरू असल्यामुळे ना हे सगळं गोंधळ सुरू आहे. आणि त्यात अवकाळी पाऊस पडला. अवकाळी तर नाही म्हणता येणार, सीझन तर सुरू झाला आहे पावसाचा, पण खूप जास्त अति जास्त पावसाची वृष्टी झाल्यामुळे ही अवस्था झाली आहे. एवढ्या काही तासांमध्ये, दिवस पण नाही आहे हा, फक्त काही तासांचा पराक्रम आहे बस पावसाचा. आणि तुम्ही पाहू शकता किती भयानक झालं हे दृश्य. मजा तर येते, पण एवढंच आहे की चिखलधारा जी आहे ती आपल्याला सांभाळून जायची आहे. बघूया अजून हा किती असा चिखल आपल्याला मिळतो आहे. वरून जायला पाहिजे होतं, थोडं हळूहळू पोचलो असतो, पण पूर्ण माझा शूज चिखलामध्ये गेला आहे. बापरे, एवढं चिखल आहे इथे. एकच पाय टेकवायचा प्रयत्न करतो मी, आणि तोही जेवढा कमी होईल तेवढा कमी.
बाप रे, लेफ्ट राईटला या, राईटला या, राईटला या, राईटला या. खूप जास्त चिखल आहे. मी नाही जात आता त्या बाजूला जास्त, इथूनच गाडी चालवतो कारण खूप अति जास्त आहे ते चिखल. त्यांना फक्त ट्रकच झेलू शकतात बस, आपल्यासारख्या गाड्या नाही झेलू शकत. आत्ता मागे कुठे एवढं ऊन पडलं होतं आणि तिकडे बघा किती पाऊस आहे जोरात एकदम. आय होप आपण तिकडे पोहोचेपर्यंत तो पाऊस आपल्याला नाही मिळणार किंवा तो पाऊस त्या बाजूला असेल. बघूया. हे बघा, ह्या बाजूला ऊन आहे, तिकडे पाऊस आहे. म्हणजे काय चालू आहे ना. जेवढं लवकर महाराष्ट्र आणि गुजरात सोडता आला ना तेवढा लवकर सोडायचं आहे. माझा मित्र तिकडे राहतो नॉर्थ साईडला, तर त्याला मी विचारलं आहे की बाबा तिकडे पावसाचं काय आहे, तर म्हणतो आहे की 43 डिग्री आहे तिकडे. तर असं वातावरण आहे. आणि इथे बघा आपल्या इथे मगाशी पण मी काही सामान आणि काही वस्तू आणायला वगैरे गेलो होतो, तर वस्तू वगैरे घेऊन झाल्या बाहेर आलो, मस्त ऊन पडलं होतं. जसं तिथून एक 15-20 मीटर बाहेर गेलो तर असला जोरात पाऊस आला ना, त्याने पूर्ण भिजवून टाकलं मला. त्यामध्ये माझा अर्धा पाऊण तास गेला घरी गेल्यावर. त्यानंतर मग बंजी कॉर्ड सापडत नव्हते, त्यामध्ये 1-1.5 तास गेला. शोधून शोधून वैतागलो, शेवटी नवीन घ्याव्या लागल्या मला. आणि हे बघा किती मस्त असं वातावरण झालं आहे पावसाचं. पाऊस असणं मला काय असं काय प्रॉब्लेम नाही आहे, पण हे सगळं भिजल्यावरती आहे ना सुकायला वेळ लागतो आणि पुन्हा तेच ओलं ओलं घालायचं ना, कंटाळा येतो मग. असं आहे ते, बाकी काय नाही. असो, प्रवासामध्ये ह्या सगळ्या गोष्टी तर होतच राहतात. आणि ही बघा काय गाडी एकदम मस्त मॉडिफाय केलेली आहे. ह्यांना वरती चढायला ह्या पायऱ्या पण बनवल्यात त्यांनी, भारी आहे. क्रिकेटरची गाडी आहे का ही? हो हो. आता मी जवळजवळ एक 70 किलोमीटर आपला क्रॉस झालेला आहे आणि आता कुठे जाऊन जरा शांतता झालेली आहे. रस्त्यावर गर्दी कमी झाली आहे, ट्रॅफिक कमी झालं आहे आणि हे जे रस्त्याचं जे काम आहे इकडे जवळजवळ संपलं आहे म्हणजे पूर्ण संपलं आहे. तुम्ही बघू शकता, हा खुला केला आहे, हा इथे सगळं गोंडपाट टाकून ठेवले आहेत ओलं करून त्याला. तोही एक आठवड्याभरात ते सुरू करतील ते. म्हणजे काही वेळापूर्वी इथे ही सेम अवस्था होती, जी अवस्था आता मी मुंबईवरून जस्ट बाहेर पडल्या अनुभवली. तर चांगली गोष्ट आहे. आणि आत्ताच जस्ट बोललो आणि हे घ्या ट्रॅफिक सुरू झालं इथेच. आजचा तरी माझा प्लॅन आहे की महाराष्ट्र लवकरात लवकर सोडायचा, कारण हे पावसाचं प्रकरण काही इथे थांबेल असं वाटत नाही मला. म्हणून इथून पळावे जेवढं लवकर होईल तेवढं. हा रस्ता तो मनोरला आणि हा सरळ जातो गुजरातला. बापरे, हे बघा पद्मिनीला काय केलं यांनी, जबरदस्त. फुल कन्व्हर्टेबल एकदम पद्मिनी. छान असं आता वातावरण झालेलं आहे आणि असंच वातावरण राहू दे बाबा तिथे पोचेपर्यंत. याची पण अवस्था मुंबई गोव्यासारखी करून ठेवली आहे. नाही म्हणता
डायव्हर्जन्स, सो मेनी डायव्हर्जन्स. आणि हे डोंगर, खाडींची डोंगर. आता पाऊस आपल्या इकडे एवढा पडतो ना या भागामध्ये, हे सगळं वाहून जाईल. एक दिवशी मला ट्रक चालवायचा आहे. यांच्याकडून आहे ना एकदा राऊंड मारूनला घेऊया असंच टाईमपाससाठी. त्यांना आपली गाडी देऊया आणि आपण त्यांची गाडी घेऊया राऊंड मारायला. तर आत्ता मी जरा ब्रेक घ्यायला थांबलो आहे आणि हे तुम्ही पाहू शकता कशी अवस्था झाली आहे पूर्ण गाडीची. पूर्ण रस्त्यामध्ये चिखल 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 आणि गाडीची पूर्ण अशी पार वाट लागली आहे. तर लवकरच आपण पालघरला पोचू. इथे जस्ट असं थांबलो होतो कारण मला बॅग सरळ करायची होती, कारण ही बॅग आहे ना सारखी ह्या बाजूला सरकत होती, म्हणून त्याला मला तिला जरा नीट करायची होती जेणेकरून व्यवस्थित राहील ती. माहिती ना हे लावल्यानंतर पण ती का सरकते. असो, आता तर केली मी तिला, बघूया किती काळ टिकते ते आता. हे बघा किती सुंदर असं वातावरण झालं आहे आणि प्रकाश पण एवढा छान पडतो ना. पूर्ण हिरवंगार आहे इथे, शेती आहे, रान आहे आणि हा हायवे आहे. इथे पण अर्धा अर्धा रस्ता बनवला आहे त्यांनी. आणि आता तुम्ही बघू शकता हे मला त्रास देतात फोन करून करून. परत त्याचा मी फोन कट केला. आणि आजच्या राईडमध्ये मी पूर्ण वेळ आज ग्लव्जच नाही घातला, असेच गाडी चालवतो आहे. सगळ्यात मोठं कारण त्यासाठी आहे पाऊस. कारण पाऊस कुठे पडतो आहे कुठे नाही पडत आहे सांगता येत नाही. आणि परत ग्लव्ज ओले झाले ना त्यांना सुकवायला बराच वेळ लागतो. तसं तर मी ड्रायर आणला आहे सोबत, कारण पावसाचा काय भरोसा नाही, कुठेही कसाही पडेल. म्हणून आपण जिकडे पण थांबणार आहोत तिकडे काय एक एक रात्रच थांबणार आहोत. म्हणून जेवढा वेळ मिळतो आहे तेवढ्या वेळामध्ये आपलं सगळं ड्राय करून घ्यायचं. तर हा आहे शिवनेरी ढाबा आणि इथून वापी एक 20-22 किलोमीटर राहिलं आहे. मग आपले आत्तापर्यंत झाले आहेत 35 किलोमीटर आणि वापी आहे 158 किलोमीटर काहीतरी. तर 23 किलोमीटर असे राहिलेत बस. 23-22 किलोमीटर. लवकरच पोहोचू. बघूया वापीला ठरवूया की पुढे जायचं आहे की नाही. कारण सुरत 130 किलोमीटर आहे, करायला करू शकतो सुरतपर्यंत. कारण जर रस्ता असाच असेल एकदम रिकामा मोकळा आणि शांत एकदम, तर मग 130 किलोमीटर करायला जास्तीत जास्त 2-2.5 तास लागतील. त्यापेक्षा जास्त वेळ नाही लागणार, 2.5 तासापेक्षा जास्त वेळ नाही लागणार. हो, आणि जर ट्रॅफिक वगैरे मिळालं आपल्याला आणि रस्ते जर असेच पॅची असेल तर मग 3-3.5 तासही लागू शकतात. कारण आता वेळ झालेली आहे 6:30 आणि शक्यतो मी अंधारामध्ये ट्रॅव्हल करायचं टाळेन, कारण उगाच पंगे नको. आपल्याला पोचायला वेळ लागला तरी चालेल, पण आरामात. आत्ता आपण आहोत गुजरातमध्ये आणि आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे गुजरातमध्ये. तर असं काही बॉर्डर वगैरे तर मला दिसली नाही, पण जसं मला आजूबाजूचा लँडस्केप दिसतो आहे आणि जसं तुम्ही बघू शकता वरती जे साईन बोर्ड्स आहेत ते सुद्धा बदलले जातात. वापी त्यामध्ये देवनागरी आणि तुम्हाला गुजराती स्क्रिप्टसुद्धा दिसेल. तर वापी आता फक्त 17 किलोमीटर राहिले आहे अजून. तर बघूया आपण इकडेच थांबायचं आहे की पुढे जायचं आहे. कारण मला तरी असं वाटतं की 7च्या नंतर मी गाडी नको चालवायला. जायला तर मी डायरेक्ट उत्तराखंडला पण जाऊ शकतो न थांबता, पण त्याचं काय आहे, उद्या सकाळी माझं ऑफिस आहे तर मला थांबावं लागेल.
आणि जर मला लक्ष देऊ द्या, कारण आणीबाणीची वेळ आहे इकडे. काय म्हणालो मी तुम्हाला, हो तर आपण आहोत आता गुजरातमध्येच कन्फर्म. गाडी आता जर आपल्याला हॉटेल शोधायचं असेल तर मग इथून आतमध्येच बघावं लागेल आपल्याला, बाहेर तर फिरून फायदा नाही. इथे बघावं लागेल. हे काय आहे, ऑर्बिट म्हणून. हे हॉटेल तर नाही आहे, कुठला तरी एक मॉल आहे हे. पाहूया आपल्याला कुठे आता हॉटेल वगैरे मिळते का इकडे राहण्यासाठी. हॉटेल तर दिसतं इकडे, अकोमोडेशन असेल की नाही सांगता येत नाही. हॅलो, रूम्स अवेलेबल आहे? हाँ एक ही जन है. तो क्या क्या रहेगा? 2000 रुपया. आप गाड़ी ठीक है चलेगा. हां तर चला रूम बघून येऊया कसं आहे आणि मग नंतर ठरवूया. ये तो गंदा नहीं हुआ, पूरा हेलमेट ही गंदा हो गया सिर्फ. उधर महाराष्ट्र में बारिश हो रही है ना, इधर तो कुछ भी नहीं है, पूरा सूखा है इधर. हाँ हॉटेल तो छान वाटतंय. 201 रूम कसं आहे. छोटा है पर ठीक है, एक रात ही रुकना है मुझे तो वैसे. ठीक है चलो बात करते हैं. हाँ टॉयलेट वगैरह, ये टॉयलेट है. हाँ ये ले लो. ओके तर ही काय यांची अशी पार्किंग आहे. ठीक आहे, म्हणजे गाडी तर सेफ राहील आपली, एवढं काय टेन्शन नाही राहणार आपल्याला. गाडी आपली इकडे एकदम सेफ राहील. आता मी बंजी कॉर्ड्स घेतो. तर असा काही होता आपला आजचा व्लॉग. मुंबई ते वापी जवळजवळ 156 किलोमीटर झाले मला ट्रॅव्हल करून मुंबई ते वापी. आणि 160 किलोमीटर झाले. आणि जो मुंबई ते वसईचा जो प्रवास होता ना, तो भयानक होता. अतिशय घाणेरडा होता तो. चिखल, ट्रॅफिक, रस्त्याचं काम, म्हणजे कंटाळा आलेला अक्षरशः. असं वाटलेलं की उगाच निघालो, दुसरा कुठला तरी रूट घ्यायला पाहिजे होता. खूप वाटत होता असं मनापासून. पण जसं पुढे येत राहिलं ना, तसा तो जो पुढे जाण्याचा जो एक माझा कल होता ना, तो अजून वाढत गेला. आणि नंतर जे फ्रस्ट्रेशन होतं तेही पूर्ण गायब झालं. तर
हेच असतं की जेव्हा आपण राईडवर असतो कधी कधी आपल्याला असं वाटतं की काही गोष्टी आपल्या पद्धतीप्रमाणे घडत नाही आहे आणि काही गोष्टी घडत आहेत. सो ह्याचा एक ताळमेळ जो असतो ना तो एकदम सुंदर असतो. त्यामध्येच मजा येते, कारण थोडंसं दुःख अनुभवल्याशिवाय सुख काय असतं हे आपल्याला कळत नाही. बरोबर, जर कंटिन्यू सुखच मिळत राहिलं तर मग त्या गोष्टी सवय होऊन जाईल आणि एका वेळेला सुखाचा सुद्धा कंटाळा येईल आणि मग स्वतःहून दुःख ओढून घेण्याची आपली जी प्रवृत्ती असते ती सुरू होईल. कंट्रोल कंट्रोल. अजून हा छोटासा भाग होता. तर मी कॅरी काय करतो आहे. बाय द वे, मी इंट्रोडक्शनचा व्हिडिओसुद्धा शूट नाही करता आला कारण माझी निघण्याची घाई होती आणि त्यासोबतच मी तुम्हाला दाखवलं नाही मी काय काय कॅरी करतो आहे ते. तर माझ्याकडे आहे ही एक बॅग आहे, ही एवढी सॅडल बॅग. सॅडल बॅग मी ॲज अ टेल बॅग म्हणून वापरतो आहे. त्याच्यामध्ये ह्या माझ्या अशा छोट्या छोट्या बॅग्स असतात ज्या आतमध्ये जातात त्याच्यात आणि एकदम मस्तपैकी सामान आपलं राहतं व्यवस्थित. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. हे आपले शूज आहेत, वॉटरप्रूफ सॉक्स आहेत इन केस कधी पाऊस आला अचानक तर. हे आईने काहीतरी खायला दिलेलं तर त्याचं आता मी तेच जेवलो आहे. आणि ही आपली रायडिंग पॅन्ट, बरं का, ही जीन्स नाही नॉर्मल, ही रायडिंग पॅन्ट आहे, रायडिंग जीन्स आहे ती. आणि हा आपला हेल्मेट पूर्णपणे घाण झालेला आहे, चिखलाने माखलेला आहे, त्याला क्लीन करायचं आहे आता मला व्यवस्थित. त्यासाठी टिश्यू पेपर पण ठेवले आहेत. पूर्ण वायझर क्लीन करायचं आहे कारण एवढं घाण चिखल होता ना की बस रे बस. आणि हे सगळे आता व्हिडिओज पण मी ट्रान्सफर केलेले आहेत. बस आता एडिटिंगला बसतो. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला नक्की सांगा, कारण हा आपला पहिला व्हिडिओ आहे. इथून आता पुढे कसं कुठे जाणार आहे ते सुद्धा तुम्हाला येत्या व्हिडिओमध्ये कळेलच. तर तो ही आहे अशी काही स्टोरी आजची. उद्या बघू आपल्याला काही एक्साइटमेंट मिळते आहे का, आणि तुम्हाला दाखवायचा प्रयत्न तर करतोच आहे आणि तुम्हाला दाखवत राहीन. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सबस्क्राईब करत राहा आणि व्हिडिओला लाईक करत राहा.